प्राणायाम का करायचा, कोणी करायचा, श्रुत प्रश्नाची उत्तर आपल्या भागामध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहोत. मनुष्य तरुण, म्हातारा, अतिवृद्ध किंवा आजारी अथवा कोणत्याही व्यक्तीने आळस दौडून जमेल त्या स्थितीमध्ये झोपून सुद्धा, बेडवर असताना सुद्धा ज्या कोणत्या आसनामध्ये बसता येईल त्या आसनामध्ये, पण स्थिर खुर्चीवर बसून नियमितपणे केला पाहिजे. प्राणायाम केल्याने शरीरातील अशुद्धीचा ऱ्हास होतो. बालाघाट चॅनलला सबस्क्राईब करून लाईक आणि शेअर करावे. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्रीमत् सद्गुरु चरणारविंदाभ्यां नमः. श्रीमत् कुलदेवतायै नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वराः. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. देह संवर्धन आणि विज्ञान विषयाच्या अनुषंगाने 5व्या प्राणायाम प्रकरणामधील हा 4था भाग आपण आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. यामध्ये प्राणायाम का करायचं हे आपण 3ऱ्या भागामध्ये पाहिलेलं आहे. किती गरजेचं आहे ते पण पाहिलंय. तरी हा प्राणायाम कोणी करायचा, कधी करायचा, विशेषतः सर्व श्रुत प्रश्नाची उत्तर आपण या ठिकाणी या भागामध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण प्राणायामाची किती गरज आहे हे समजून घेतलेलं आहे. जर आपल्याला प्राणायाम करण्याची आवश्यकता पटत असेल, वाटत असेल, तर या प्राणायाम संबंधी काही प्रश्न समाजात विचारले जातात. त्याची उत्तरे कुणी देतात किंवा कुणी देत नाहीत. आता त्या सर्व उत्तराची शहानिशा आपण या ठिकाणी समजून घेऊ. कारण असे प्रश्न आपल्याही मनात रेंगाळत असतात. त्या शंकाचे निरसन होणं फार गरजेचं असतं. मागील तिन्ही भाग आपण गांभीर्याने संपूर्ण जर पाहिले असतील आणि पाहिले नसतील तर पाहून घ्यावे अशी माझी विनंती आहे. आता प्राणायामाविषयी समाजामध्ये ऐकण्यात येणारे किंवा विचारले जाणारे श्रुत अश्रुत प्रश्न. पहिला प्रश्न, आहे की प्राणायाम कुणी करावा. आता यामध्ये मी काय माझ्या मनाने काय सांगणार नाही. याचं उत्तर हठयोग प्रदीपिकेमध्ये एका श्लोकामध्ये सहजपणे दिलेलं आहे. तो श्लोक मी आपल्या समोर प्रस्तुत करतो. युवा वृद्धो तिवृद्धो वा व्याधितो दुर्बलो पिवा अभ्यासात सिद्धी मापनोती सर्व योगेश्वतंद्रितः. यामध्ये असं सांगितलंय की मनुष्य तरुण असो, म्हातारा असो, अतिवृद्ध असो किंवा आजारी असो अथवा अपंग असो, कोणत्याही व्यक्तीने आपला आळस दौडून, आळसाला दूर ठेवून जमेल त्या स्थितीमध्ये अगदीच आसनाचा उपयोग करावा असं नाही. ती झोपून सुद्धा, बेडवर असताना सुद्धा ज्या कोणत्या आसनामध्ये बसता येईल त्या आसनामध्ये, खाली मांडी घालून बसता येत नसेल तर खुर्चीवर बसून, पण स्थिरपणे बसून किंवा झोपून जरी केला तरी चालतो. पण नियमितपणा आणि वारंवारपणा या प्राणायामाकडे लक्ष देण्याची वृत्ती माणसाची, मनाला त्या ठिकाणी खेचून आणण्याची प्रवृत्ती असली पाहिजे. म्हणून प्राणायाम नियमितपणे केला पाहिजे. कारण प्राणायामाच्या अखंड अभ्यासानेच मनुष्य शेवटी समाधी सिद्ध परिपूर्ण योगी होऊ शकतो. जीवन त्याचं उज्ज्वल आणि तेजस्वी चैतन्य स्वरूप होऊ शकतं. आवश्यकता वाटत असेल तर तो कुंडलिनी सुद्धा आपली जागृत करू शकतो या प्राणायामाच्या पद्धतीने. पण प्राणायाम का करावा, खरोखर हा यक्ष प्रश्न आहे. मागच्या भागामध्ये सामाजिक दृष्टिकोनातून ज्या काही आवश्यक त्या टिप्स होत्या मी त्या सांगितलेल्या आहेत, आपण ते पाहिलाच असेल. कारण माणसाला आजतागायत याचं उत्तर कळलेलं नाही. मनुष्य सामान्य विचार करतो की श्वासोश्वास तर माझा अहोरात्र म्हणजे 24 तास आपोआप होतो. मग मनाच्या उपस्थितीत नियंत्रित प्राणायाम आवर्तन करण्यासाठी विशेष प्रयत्न मी का करायला हवा, याचं उत्तर थोड्याफार प्रमाणामध्ये मागे पाहिलेलं आहे. परंतु या ठिकाणी आपण शास्त्रोक्त पद्धतीने म्हणजे प्रमाणीभूत विश्लेषण करणार आहोत. महर्षी पतंजलींनी याबाबत एक सूत्र मांडलेलंच आहे. ते सूत्र असं आहे, प्राणायामात अशुद्धी क्षये. त्यांनी स्पष्टच सांगितलं की
प्राणायाम केल्याने आपल्या रक्ताची अशुद्धी निर्मूलन होते, क्षय पावते. म्हणजे जेवढं काय अशुद्ध करणारा जो घटक आहे त्यांना एवढं माहित होतं की आपल्या रक्तामध्ये असा एक घटक आहे की जो आपल्या रक्ताला म्लान करतो. त्या घटकाला आपल्याला वारंवार क्लीन करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी प्राणायामाची आवश्यकता आहे. शुद्ध हवेची इनहेल करण्याची गरज आहे आणि ते जाणीवपूर्वक करण्याची गरज आहे. मनाला त्या ठिकाणी कामाला लावण्याची गरज आहे. म्हणून प्राणायाम केल्याने शरीरातील अशुद्धीचा ऱ्हास होतो. तसेच याचे उत्तर हठयोग प्रदीपिकेमध्ये सुद्धा स्पष्ट दिलेले आहे. तोही श्लोक मी आपल्या समोर मांडतो. प्राणायामादि युक्तेन सर्व रोग क्षयो भवेत, अयुक्ताभ्यास योगेन सर्व रोग समुद्भव. मृत्यू कुणीही टाळू शकत नाही. मागे अनेक दिग्गजांनी मृत्यू येऊ नये म्हणून खूप दीर्घ तपश्चर्या करून सुद्धा शेवटी ब्रह्मदेवाकडून म्हणा किंवा कुणाकडून मोठे मोठे वरदान हस्तगत केले. याचा अर्थ त्यांनी न मरण्याची कुशलता हस्तगत केली होती, तरी पण त्यांना शेवटी मरावं लागलेलं आहे. मृत्यू लोकांमध्ये शेवटी मरणं अटळ आहे. परंतु माणसाने मरेपर्यंत स्वस्थपणे आणि निरोगीपणे जगायला काय हरकत आहे? हे शरीर निरोगी सांभाळता येणार नाही का? हे स्वस्थ आणि निरोगी ठेवायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी की मनाने सजगपणे प्राणायाम करणे अनिवार्य आहे. याशिवाय दुसरा उपाय नाही. म्हणजे कुठलंही औषध उपचाराने हे रोगाचं निवारण करणं शक्य नाही. प्राणायाम न केल्याने शरीर अधिकाधिक दिवसेंदिवस रोगग्रस्तच होत जाते. पीडाग्रस्त जगणे काय जगणे आहे? म्हणजे एक रोग घालवण्याचा आपण प्रयत्न करण्यासाठी केमिकल घेतले. डायबिटीज जर होतो सुरुवातीला, समजा कुणाला बीपी होतो, कुणाला कधी कधी अचानक हार्ट अटॅक येतो. अशा अनेक प्रकारचे असाध्य रोग आपल्या शरीरामध्ये काही लक्षणं दाखवतात. तेव्हा डॉक्टर म्हणतात आता ह्या गोळ्या तुम्हाला कायमच्या मरेपर्यंत घ्याव्या लागतील. का? हा रोगाचं संपूर्ण निर्मूलन होणं शक्य नाही, तर तुम्हाला फक्त त्याला कंट्रोलमध्ये ठेवावं लागेल. मग अशा प्रकारे औषध घेऊन घेऊन शेवटी पीडा तर भोगावीच लागते, त्रास तर भोगावाच लागतो, रोगग्रस्त जीवन जगावंच लागतं. मग त्याच्या अनुषंगाने टाइम टेबल सुधारावंच लागतं, त्याप्रमाणे मेंटेन करावंच लागतं. डायबिटीज झाला तरी डॉक्टर म्हणतात बाबा आता सांभाळून राहा, पुढे किडनी फेल होऊ शकते, काही दुसरे पण रोग होऊ शकतात. असं नाही की एक रोग झाला म्हणजे तेवढाच रोग आपल्याला निस्तारायचा आहे, त्याच्यानंतर आणखीन अधिकाधिक रोगग्रस्तता होत शकते. पण या ठिकाणी हठयोग प्रदीपिकेमध्ये स्पष्ट सांगितले की प्राणायामामुळं किंवा प्राणायामामध्ये मनाला संयुक्त केलं तर सर्व रोगाचा क्षय होऊ शकतो. पण अयुक्त अभ्यास योगेनं, पण याच्या उलट जर कोणी प्राणायामावर दुर्लक्ष करत असेल तर किंवा त्याची हेळसांड करत असेल तर, त्याची गरज त्याला समजून येत नसेल तर सर्व रोग समुद्भवम, सगळ्या प्रकारच्या रोगाचं अतिक्रमण आपल्या शरीरामध्ये होऊ शकतं. म्हणून नियमितपणे प्राणायाम केल्याने व्यक्तीचे शारीरिक आजार ठीक होतात. पण प्राणायामात जर निष्काळजीपणाने दुर्लक्ष केले तर शरीर प्रकृतीच्या दयेवर अवलंबून राहते. मनातील मानसिक ताणतणावामुळे म्हणा किंवा दैनंदिन व्यापामुळे म्हणा रक्त अधिकाधिक कार्बोनाइज होत जाते. कार्बनच्या उद्रेकाने हे शरीर हळूहळू रोगग्रस्त होऊ लागते. बाह्य सूक्ष्म जंतू संसर्गामुळे शरीरात रोगाची लक्षणे उद्भवतात आणि कार्बनयुक्त मलिन रक्तामुळे उद्भवलेल्या रोगाच्या वेदना आणि त्रास असह्य होतात. कधी कधी टोकाची रोग होतात. इथे म्हणजे वेदना एवढ्या असह्य असतात की असह्य रोगाच्या वेदना सहन न झाल्यामुळे कधी कधी अनेक रोगी किंवा दुर्बल मनाचे लोक आत्महत्या करण्यास सुद्धा प्रवृत्त होतात. देहत्याग करून जीवन संपवण्याचा सुद्धा ते विचार करतात. इतक्या रोगाच्या पीडा असह्य होतात. प्राणायामाचा प्रादुर्भाव किती खोलवर असतो हे हठयोग प्रदीपिकेमध्ये आणखीन एका श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. प्राणायामैरेव सर्वे प्रशुष्यन्ति मला इति, प्राणायामैह एव सर्वे प्रशुष्यन्ति मलाह इति प्राणायाम. प्राणायामाची व्याख्या या ठिकाणी दिलेली आहे की सर्व प्रकारच्या प्रदूषित मल घटकांना काढून टाकणारी ही क्रिया आहे. प्राणायामाने मन आणि शरीरातील सर्व अशुद्धी दूर होते. याशिवाय जीवनाच्या परिसंचरण गतीशी संबंधित अभ्यासाचे अध्ययन निग्रहाने केले तर शरीरातील दोष मलोत्पादित कार्बो घटक दूर होतात. जर वारंवार दवाखान्यात जाणे टाळायचे असेल तर प्राणायाम हा एक खात्रीलायक आणि विश्वासार्ह उपाय आहे. प्राणायामाशिवाय अन्य कोणताच ॲलोपॅथिक असू द्या, आयुर्वेदिक असू द्या किंवा आणि होमिओपॅथिक असू द्या, ठीक आहे, त्यांच्या पातळीनुसार ते थोडस पीडा कमी करण्याचा प्रयत्न करतात. आयुर्वेदिकांमध्ये जरा थोडासा चांगल्या प्रकारे प्रभाव पडतो, पण त्याचं निरसन व्हायला फार वेळ लागतो. कारण शेवटी तोही आहार आहे आणि त्या आहारामधून उलट प्रक्रिया होण्यासाठी
तेवढाच जास्त वेळ लागतो. म्हणून प्राणायाम हा एकच पुरातन आणि आधुनिक उपाय, म्हणजे प्राणायामाशिवाय अन्य कोणताच पुरातन म्हणा किंवा आधुनिक ॲलोपॅथिक म्हणा शरीर स्वास्थ्य लाभ प्रदान करू शकत नाही. कोणताच डॉक्टर, कोणताच वैद्य अशा हमी देऊ शकत नाही तेव्हा तुमच्या रोगाचं मी पूर्णतः निर्मूल निरसन करेन. रोगग्रस्त माणसाला आयुष्याचा शेवट दवाखान्याच्या बेडवर करावा लागतो, मरणासन्न काल दवाखान्यात घालवावा लागतो. ही फार दुर्दैवी गोष्ट आहे. आता प्राणायाम केल्याने काय होते याच जर उत्तर पाहिजे असेल ना तर घेरण संहितेमध्ये एका श्लोकामध्ये दिलेलं आहे. प्राणायामाचा परिणाम काय होतो. प्राणायामात खेचरत्वम प्राणायामादृजहंती प्राणायामात शक्तिबोध प्राणायामान मनोन्मनी आनंदो जायते चित्ते प्राणायामी सुखी भवेत. या श्लोकामध्ये 6 परिणाम सांगितलेले आहेत. पहिला परिणाम आहे की प्राणायामाने आपलं शरीर हलके होऊन आकाशगामी सिद्धी सुद्धा प्राप्त होऊ शकते. म्हणजे इतकं हलका आपल्या शरीराला आपल्याला करता येतं. प्राणायाम करणारा माणूस, योग साधना करणारा माणूस पृथ्वीपासून वरी अद्दर हवेत तरंगू शकतो. इतकं आपल्याला शरीर हलकं करता येतं. पुन्हा रुजावहंती म्हणजे असाध्य रोग देखील, अगदी कुष्ठरोग, कर्करोगासारखे महाभयंकर ॲलोपॅथिकने कधीही त्याचं निर्मूलन होऊ शकत नाही असे रोग सुद्धा केवळ प्राणायामाने पूर्णपणे बरे होऊ शकतात. फक्त आवश्यकता आहे प्रामाणिकतेची आणि नियमिततेची आणि अधिकश्य अधिक फलमची. तिसरा, योग साधना करणाऱ्या माणसाला सप्तकुंडलिनी मनशक्ती प्राणायामाद्वारे जागृत करता येते. प्राणायाम जर सिद्ध झाला तरच पुढचं षटचक्र भेदन करता येतं, नाहीतर मनाला ही कुंडलिनी शक्ती जागृत करणं तेवढं सोपं आहे. आता चौथा परिणाम आहे प्राणायामाने मन उन्मन स्थितीला म्हणजे समाधी स्थितीला प्राप्त होऊ शकते. प्राणायाम एक असा टप्पा आहे अष्टांग साधनेचा. प्राणायाम जर सिद्ध करता आला नाही तर पुढच्या अंगाचा विचार करणे नाही. आता प्राणायाम सिद्ध करणे म्हणजे आपल्या शरीराला प्राणाची म्हणजे वायूची गरज किमान पडली पाहिजे. किमान म्हणजे एका श्वासावर आपला शरीर चाललं पाहिजे मिनिटाला. त्याच्यापेक्षाही कमी, कधी कधी तोही खंडित झाला तरी शरीराला बाधा आली नाही पाहिजे. शरीरामध्ये रक्त शुद्धच असलं पाहिजे. शरीरामधल्या शुद्धतेच्या प्रमाणावर हे सगळं सिद्ध होऊ शकतं आणि हे फक्त प्राणायामच करू शकतो. पाचवा परिणाम, शरीर निरोगी असेल तरच मनाला शाश्वत आनंदाचा अनुभव घेता येतो. नाही तर आनंद कसला आहे, इकडे कळ निघते तिकडे कळ निघते, मांडी घालून बसता येत नाही, हात टेकल्याशिवाय उभा राहता येत नाही. अशा अवस्थेमध्ये उठायचं झालं तर गुडघे उठू देत नाहीत, बसायचं झालं तर मांडी घालता येत नाही. अवघड काम आहे सगळं. शरीर जर निरोगी असेल तरच सगळ्या भौतिक उपलब्धीच्या भोगाचा आनंद आपल्याला प्राप्त होऊ शकतो, नाहीतर सगळं मुसळ केला. 6वा परिणाम असा आहे, प्राणायाम करणारी व्यक्ती मरेपर्यंत निरोगी आणि आनंदी आयुष्य जगू शकतो. सुखीम भवत, सुखी होऊ शकतो तो मनुष्य. सुखाची खरी अनुभूती जर घ्यायची असेल तर अगोदर प्राणायाम करा, प्राणायाम सिद्ध करा आणि मग नंतर भले पुढचे स्टफे करू नका तुम्ही, पण शरीर त्याने निरोगी राहील तुमचं आणि आनंदही उपभोगता येईल तुम्हाला. कामं गरजेप्रमाणे करा. असं नाही की काम करू नका, धंदा करू नका, व्याप करू नका, व्यापार करू नका, असं काही नाही. पण हे करण्याबरोबर प्राणायामाला तुम्ही किती महत्व देताय, त्याची गरज तुम्हाला किती कळलेली आहे हे समजून घेणं फार महत्वाचं आहे. प्रकृतीने आत्मांगावर विलेपित आद्य ज्ञानमय कोशावर नष्ट होऊ शकते. ज्ञानमय कोश म्हणजे बुद्धी, तेजाचं सुद्धा कोश आहे ना, हे सुद्धा आवरण निघू शकतं. कशामुळे? प्राणायामाने. मग तर आत्मा मुक्त झाला ना. या पंचमहाभौतिक गराड्यामधून पहिले शेवटचे 2 म्हणजे आप तत्वाचं प्राणमय कोश आणि अन्नमय कोश तर इथं देहाबरोबर गळून पडतात. मधले राहिलेले मनोमय कोश वायूचा आणि तेजोमय कोश म्हणजे ज्ञानमय कोश तेजाचा, हे गळणं फार अवघड आहे. ते गाळण्यासाठी, ते विलेपन काढून टाकण्यासाठी मनुष्य देहामध्येच प्राणायाम सिद्ध करणं गरज आहे आणि मरण्यापूर्वी ते विलेपन म्हणजे ते पडदे फाडण्याची क्षमता आपल्यात आली पाहिजे, तरच ते शक्य आहे. नाहीतर हे शक्य नाही. कारण हा तेच तत्वाचा प्रथम प्रभाव बुद्धीत मीच्या रूपाने अहंकाराचे आवरण चढवतो. कारण हाच अहंकार आपल्याला संपूर्ण आयुष्यभर नाचवतो आणि बुद्धीमध्ये मीचा स्थापना होते आणि अहंकाराचं अधिष्ठान होतं. आणि काही विद्वान आत्म्यालाच अहम स्वरूप मानतात. प्राणायाम गती कमी झाल्यामुळे बौद्धिक अहंकार प्रभाव सुद्धा कमी होतो आणि प्राथमिक त्रयगुण बंधन नष्ट होऊन अंतरात्मा पूर्णतः मुक्त होऊ शकतो. त्याला मुक्तीची अनुभूती
शांती घेता येते समाधीमध्ये, असे पतंजली योग सूत्रात एका सांगितलेलं आहे. तत क्षीयते प्रकाशावरणम. महर्षी पतंजली म्हणतातच आहे स्पष्टपणे. इथे प्रकाशावरण म्हणजे तेजाचं जे आवरण आहे, कोणतं? ज्ञानमय कोश, बुद्धी ज्याच्यामध्ये विलेपित होते, स्थापित होते, ते सुद्धा क्षीयते. ततः क्षीयते म्हणजे ते सुद्धा गळून पडू शकतं. मग आनंदावरणात अडकलेल्या आत्मांश प्राणायाम सिद्ध झाला तर प्राकृत तेजस प्रकाशाच्या तावडीतून पूर्ण मुक्त होतो. प्रकृती विलेपित त्रिशुद्धी पंचतत्वाच्या तटबंदी बाहेर या अंतरात्म्याला जाता येते. या पूर्ण मुक्त दशेला आत्मा अथवा स्वयंभ हरी म्हणा. पहिल्या भागामध्ये पाहिलेलं आहे आपण, ते हरीच जेव्हा प्रकृतीमध्ये हा आनंदमय कोश परिधान करून प्रवेश करतो आकाशाचा, तेव्हा त्याचं नामकरण फक्त बदलतं आणि तो आत्मा होतो. आता आनंदमय कोश फक्त राहिला, तो कधी त्याला फेडून हरितत्वामध्ये ब्रह्मांड पलीकडे म्हणजे मायातीत परब्रह्म स्वरूपामध्ये विलीन होता येतं. अर्थात पंचमहाभूताच्या अशुद्धतेचा त्याग करून आत्मा पुन्हा शुद्ध, पवित्र आणि आनंदी, परमानंदी होऊ शकतो, ब्रह्मानंदी होऊ शकतो. हे त्रिकालाबाधित सत्य आहे आणि आपल्या तपस्वी लोकांनी हेच सिद्ध केलेलं आहे, आध्यात्मिक लोकांनी हेच सिद्ध केलेलं आहे की आत्म्याला पुन्हा मूळ अवस्थेला नेता येतं. परंतु जर हा प्राणायाम सिद्ध करता आला नाही तर मग पुढचं काय नाही, 10वी मॅट्रिक पासच नाही तर मग डॉक्टरेट कसं म्हणणार तुम्ही? हे त्रिकालाबाधित सत्य आहे. प्राणायाम सिद्ध करणं म्हणजे मॅट्रिक पास, 10वी पास, वरनं फेल, पुढची 12वी ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन नाही. कोण तुम्हाला विचारते? पुन्हा प्राणायामाच्या सचेत अभ्यासाने ही क्षमता साधकाच्या ध्यानात येते, परंतु ही कुशलता मनाच्या सहकार्याशिवाय साध्य होऊ शकत, मनाशिवाय हा प्रवास होऊ शकत नाही. मनालाच करायचा आहे, कारण मनानेच हा उपद्व्याप केलेला आहे आणि मनालाच हा प्रवास उलटा करावा लागेल. ज्या स्टेप्स उतरून तो खाली या प्रकृतीमध्ये आलेला आहे, त्याच स्टेप्स चढून पुन्हा त्याला वरी त्याच अवस्थेला जावं लागेल. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. तुकाराम महाराज हेच म्हणतात, मनाला तुम्ही प्रसन्न करा, बस तेच या सर्व सिद्धीचं कारण आहे, कारण त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच कारण नाही. म्हणून संतांनी प्राणायाम साधनेत मनाच्या सक्रिय सहभागाला खूप महत्व दिलेलं आहे. शेवटी ध्येय सिद्धी पूर्णत्वाला नेण्याची जबाबदारी मनाची आहे. मन प्रसन्न असेल तर भक्तीपासून ते मुक्तीपर्यंत सर्व प्रकारच्या सिद्धी तो सहज मिळवू शकतात. म्हणून प्राणायामाचा साधनानुक्रम जर विचारात घेतला आणि प्राणायाम सिद्ध करण्याची पद्धत काय आहे, काय पद्धत आहे प्राणायाम सिद्ध करण्याची, त्याच्यावर जर आपण थोडासा विचार करूया. प्राणायामचा शास्त्रोक्त अभ्यासक्रम मनोपस्थितीत नित्य नियमित काळजीपूर्वक सावध होऊन केला पाहिजे. अन्यथा प्राणायाम क्रियेत मन संलग्न होऊ न शकल्यामुळे प्राणायाम सिद्ध होत नाही. मन तिथं उपस्थिती कधी मध्ये हजेरी लावत असेल तर मग मात्र ते सिद्ध होऊ शकत नाही, कारण इथं प्रामाणिकतेला फार महत्व आहे. नैसर्गिक श्वास गतीने कार्यसिद्धी पूर्ण होत नाही. श्वासोश्वासाने फक्त पाठ टाकायचं काम होतं, 30% 40% फार तर रोजानी लावलेले जसे रोजगारी काम करतात ना तेवढं काम होतं. गुत्त घेतलेले काम असते ते कसं होत आहे, फटाफट 4 दिवसाचं काम एका दिवसात 2 दिवसात करून मोकळे होतात, पण रोजाने लावल्यावर 1 दिवसाचं कामाला 2 दिवस लावतात. असं आहे. श्वासोश्वास म्हणजे रोजगारी योजना आहे. त्यामुळे शरीरात डोकेदुखीपासून गंभीर शारीरिक मानसिक विकारापर्यंत कोणताही दोष, रोग, विकार उद्भवू शकतो. कशामुळे? आपण जर केवळ नैसर्गिक श्वासावर अवलंबून राहिलो तर. त्याच्यासाठी तुम्ही शाकाहारी आहात का मांसाहारी आहात त्याच्याशी काही देणं घेणं नाही. अगदी काही लोक असे म्हणतात, हो काय तो पान सुपारी सुद्धा खात नव्हता, गुटखा तंबाखू कधीच त्यांनी सेवन केलं नाही, तरी त्याला अटॅक आला, तरी त्याला कॅन्सर झाला, तरी त्याला बीपी आहे, तरी त्याला डायबिटीज झाला. अशा अनेक लोक प्रश्न निर्माण करतात. पण असं काही नाही. आपण प्राणायामावर किती लक्ष देतो यावरच फक्त सगळ्या गोष्टीची मदार आहे. आहार तर शुद्ध असावाच. माग आपण आहार, विहार, आचार, विचार चारही गोष्टी शुद्ध असणं गरजेचं आहे, पवित्र असणं गरजेचं आहे, तेवढ्याच तत्वगुणी असणं गरजेचं आहे. प्राणायाम करणे वरवर सोपे वाटत असले तरी त्याचे व्यसन जडणे कठीण आहे, कारण ते केवळ दीर्घ मानस प्रयत्नानेच शक्य असल्याचे मत हठयोग प्रदीपिकेत स्पष्ट सांगितलेले आहे. कारण ते सहज सोपं नाही. आपण करायला बसलो तरी प्राणायाम तुम्ही सलग 5 श्वास सुद्धा घेऊ शकत नाही. मनाला उपद्व्याप काय कमी असतात का? आपल्या मनाला खूप उपद्व्याप असतात आणि मग ते मन बराबर इंद्रियाच्या अपेक्षेनुसार तिकडे धावत असतं. भविष्यामध्ये अनेक प्रकारचे चिंता असतात, आपले ध्येय असतात. हठयोग प्रदीपिकेतल्या श्लोकामध्ये सांगितलंय की बाबा म्हणू हे
एवढ्या शीघ्रतेने अलीकडे बसला आणि तुम्हाला प्राणायाम सिद्ध झाला असं होत नाही. यथा सिंहो गजो व्याघ्रो भवेत वश्य शनैः शनैः तथैव सेवितो वायु अन्यथा हन्ति साधकम. बघा, यथा ज्याप्रमाणे एखाद्या सिंहाला पाळायचं म्हणलं किंवा एखाद्या हत्तीला सांभाळायचं म्हणलं किंवा व्याघ्राला पाळीव करायचं म्हणलं तर किती प्रयत्न करावे लागतील. ते पाळीव होतात. भवेत वश्य, ते वश होतात, पण त्याला खूप प्रयत्न करावे लागतात. ते खूप हळूहळू होतात. त्याने म्हणजे हळूहळू ते वश होऊ शकतात. अर्थात त्यांना दीर्घकाळ लोटतो. तथैव त्याचप्रमाणे सेवितो वायुहू, आपण जो श्वास आतमध्ये घेतोय ना त्याला कुंभक करायची सवय लावणं फार महत्वाचं आहे. नाहीतर काय लगेच आपण घेतो की लगेच फेकतो, घेतला की लगेच फेकला. हे श्वास आणि उच्छ्वास मध्ये कुंभक नाहीच आहे. कुंभक करण्यासाठी मनाची उपस्थिती अनिवार्य आहे. आता हन्ति साधकम, साधकपणाच उरत नाही. साध्य तर लांबच राहिलं. अधिक पात्र तर व्हायला पाहिजे, मग उपलब्धी ठीक आहे बघू. उदाहरणार्थ खूप सरावाने क्रूर वाघ, हत्ती, सिंह यांना हळूहळू ताब्यात ठेवणं शक्य होतं. जंगली हिंस्र प्राण्यांना सुद्धा पाळीव प्राण्यासारखं आज्ञाधारक बनवता येतं. पण तद्वत सुरुवातीला साधकाला कठीण वाटणारा हा प्राणायाम हळूहळू मनाच्या दृढ निश्चय बळाने सिद्ध करण्यासाठी साधकाने दीर्घकाळ प्रयत्न करण्याची गरज आहे आणि तो केलाच पाहिजे. अन्यथा नित्य नियमित प्राणायाम केला नाही तर कोणाचेही जीवन दुःखदायक, रोगग्रस्त, वेदनादायक, यातनादायक, व्याधीग्रस्त होणे निश्चित ठरलेलं आहे. दृढ निश्चयाने हे दुर्धर कृत्य सुद्धा सतत प्रयत्न केल्याने सिद्ध होऊ शकते. फक्त निश्चय तुमचा दृढ पाहिजे आणि सतत मनात शेवट ठेवला पाहिजे की मला प्राणायाम करायचा, मला प्राणायाम करायचा. आणि जेव्हा केव्हा वेळ मिळतो तेव्हा तो करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. अर्जुनाने सुद्धा मनसंयम अशक्य असल्याचं मत ठामपणे भगवंतापुढे मांडलेलं आहे. मन नियंत्रित करणे एवढं का सोपं आहे भगवंता? अरे एखाद्या चक्रीवादळाला थोपवणं माणसाला कधीतरी शक्य होईल, ते महाकठीण आहे. पण तरी पण चंचलम हि मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. मग भगवंतानी काय उत्तर दिलं? भगवान म्हणाले असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रह चलम अभ्यासेन तू कौंतेय वैराग्यण च गृह्यते. भगवंताने अर्जुनाची शंका मान्य केली. भगवान म्हणाले मान्य आहे, तुझं म्हणणं एकदम 100% बरोबर आहे. या मनाला आवरणं तेवढं सोपं आणि सहज तर अजिबात नाही. ते एकदम चंचल आहे, उच्चृंखळ आहे. जेव्हा वाटेल तेव्हा पळतं ते. दृढ निश्चय असेल आणि दीर्घाभ्यास करण्यासाठी तू तयार असशील तर मनाला थांबवणं अशक्य नाही. हळूहळू मनाला सवय होते आणि मन त्यागाची भावना स्वीकारते. एक एक विषयाचा त्याग करून निग्लेक्ट करते, दुर्लक्ष करायला, आणि मग हे प्राणायामाला प्रायोरिटी देते. प्रथम प्राधान्य देऊन प्राणायामाच्या दीर्घाभ्यासाने मनाची चंचलता कमी करण्याचा हा साधनानुक्रम मला सांगतो. म्हणतात प्राणायाम करत राहा ना, मग आपोआप मन सुद्धा शांत होईल आणि मन शांत झाल्यावर पुन्हा प्राणायाम जास्त होईल. एकनाथी भागवतामध्ये उद्धवाला सुद्धा भगवंतांनी हेच सांगितलंय. प्राणस्य शोधयन मार्ग पूरक कुंभकरेचकैः विपर्यणापेषणैरभ्यसन्निर्जितेंद्रियः. अरे योगाभ्यासात श्वास घेणं म्हणजे पूरक, कुंभक आणि रेचक हे जे चक्र आहे या चक्राला फार महत्व देणं आहे. देहधारी आत्मा मनोपस्थितीत प्राणापान गती संत करून इंद्रियावर विजय मिळवू शकतो. त्यामुळे प्रथम श्वास गती नियंत्रित ठेवावीच लागते. अर्थात पूरक म्हणजे श्वास घेणे, कारण बऱ्याच वेळेस शब्दाचा अर्थ उलट लावायची सवय असते. पण पूरक या शब्दाचा अर्थ श्वास आत घेणे. कुंभक म्हणजे श्वास आत रोखून धरणे. रेचक म्हणजे श्वास बाहेर सोडणे. उच्छ्वास. तिन्ही क्रियांची आवर्तने मनाच्या उपस्थितीत घडणे आवश्यक आहे. अभ्यासाचे लक्षण: प्रथम प्राणमार्ग शोधन, पूरक कुंभक रेचक जान, प्राणापान शोधक. अभ्यासाचं हेच लक्षण आहे की पूरक, कुंभक, रेचक हे महत्वाचे समजून घ्यायचे आणि प्राणायाम पानाची ही जी गती आहे नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करायचा. प्राणमार्गाचं शोधन करून हेच प्रथम लक्षण आहे, प्रथम अभ्यास आहे. अगोदर आपला पूरक कसा होतो, कुंभक कसा किती करायचा, रेचक किती करायचा हे आपण ठरवावं लागतं. त्याप्रमाणे अभ्यास करावा लागतो. मग ती सहजता त्या प्राणायाम क्रियेमध्ये येते. प्राणायाम करताना सर्वप्रथम श्वसन मार्गाची शुद्धता तपासावी लागते. चंद्रसूर्य नाडी हा एक व्हिडिओ टाकलेला आहे, तोही तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या, कारण त्याची मी लिंक देतो. चंद्रसूर्य नाडी मधून जिथून हवा वाहते श्वासाची, ती श्वास आणि उच्छ्वासाची जी मार्ग आहे शुद्धता तपासणं फार गरजेचं. मग मनोउपस्थितीत पूरक, कुंभक, रेचक श्वासचक्र मंद करण्याचा दीर्घाभ्यास करावा लागतो. जसजसा प्राणायाम सिद्ध होतो तसतसा फुफ्फुसात श्वासाची गरज कमी होते. आता प्राणायामाचा वेग
आपोआप कमी होतो म्हणजे कधी कमी होतो हे काय एका दिवसाचा महिन्याचा काळ नाही, याला वर्षानुवर्ष जावे लागतात. तेव्हा हा प्राणायामाचा वेग आपोआप कमी होतो. जेव्हा तुम्ही प्राणायाम जाणीवपूर्वक करा अथवा न करा, प्राणायामाचे चक्र मिनिटाला 15-12 पडायच्या ऐवजी 4-5 पडले पाहिजे. एवढा किमान आपण सहज करू शकतो. प्राणायाम करायला लागलं की आपण 4-5 श्वासावर सहज येऊ शकतो. 8 सेकंदाचा कुंभक केला तरी आपला 3 श्वास पर्यंत आपला कमी होतो श्वास. पण ते जाणीवपूर्वक केल्यामुळे काय होतं, तेवढा होतो, त्याची ती गती टिकत नाही ना पुन्हा. अर्थात योगी तपस्वी सिद्ध लोकांच्या श्वासोश्वासाची गती प्रति मिनिट 2 श्वासापेक्षा कमी होते, तेव्हा ते प्राणायामाचे खरे अभ्यासक होतात. मग ते पूरक 4 सेकंदाचा करतात, कुंभक 16 सेकंदाचा करतात, रेचक पुन्हा 8 सेकंदाचा करतात आणि कुंभक 4 सेकंदाचा करतात, म्हणजे बाह्य कुंभक. म्हणजे अशा प्रकारे 32 सेकंदामध्ये त्यांचं एक आवर्तन होतं. म्हणजे मिनिटाला 2 श्वासापेक्षा कमी श्वास. श्वास किती घ्यावा यापेक्षा प्रत्येक श्वास जास्त प्रमाणात हवा फुफ्फुसात भरणे महत्वाचे असते. म्हणजे श्वास किती घ्यावा याच्यापेक्षा काय आपलं फुफ्फुस भरतंय का पूर्ण याची जाणीव आपल्याला व्हायला पाहिजे. फुफ्फुसात हवा भरण्यासाठी शक्ती लावू नका, फार शक्ती लावून फुफ्फुस फुगवू नका, पण भरतंय एवढी जाणीव तुमच्या मनाला होऊ द्या. मग तो सहजपणे घडला पाहिजे आणि मन केवळ साक्षीत्वाने उपस्थितीत असलं पाहिजे. प्राणशोधन ते तू ऐक, पूरक कुंभक रेचक, तवेची रेचक पूरक कुंभक हा उभय देखा अभ्यास. अर्थात तसं पाहिलं तर हे काय माहिती का, हे दोन्ही आवर्तने एकाच, कोणी पूरक करेल मध्ये कुंभक करेल आणि नंतर रेचक करेल, किंवा कोणी अगोदर रेचक करेल पुन्हा पूरक करेल पुन्हा कुंभक करेल, हे दोन्ही एकच भाग आहेत. फक्त कुंभक म्हणजे अंतक कुंभक फार महत्वाचं आहे याच्यामध्ये. म्हणजे पूरक, अंतक कुंभक, रेचक. कोणी कोणी बाह्य कुंभक करायचा पण प्रयत्न करतात, पण तो सुरुवातीला साधकाने करू नये, कारण बाह्य कुंभक केल्याने काय होतं, फुफ्फुसामध्ये हवा शिल्लक राहत नाही. हृदयाचे ठोके तर सेकंदाला एक 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 पडतात, म्हणजे सेकंदापेक्षा कमी काळामध्ये रक्त पुढे सरकत राहते. मग तिथं जर ऑक्सिजन नसेल तर मग कार्बन शुद्धीकरण होत नाही. म्हणून बाह्य कुंभक सहसा तुम्ही करू नका. बाह्य कुंभक कधी करावा, तुमचा प्राणायाम सिद्ध झाला, प्राणायामाची गती आपोआप कमी झाली तर मग तुम्ही बाह्य कुंभक करू शकता, कारण रक्तामध्ये कार्बनच शिल्लक राहत नाही. बाह्य कुंभक केला तरी चालतो. अभ्यास करताना मेंदूसह हृदयाचाही सक्रिय सहभाग लागतो, कारण बुद्धीची सुद्धा गरज असते. बुद्धीला मनाला आठवण करून द्यावी लागते, प्राणायाम करायचा प्राणायाम करायचा. या सगळ्या मन, बुद्धी आणि श्वसन संस्था या तिघांचं हे काम आहे. योगाभ्यास करण्यासाठी शरीर निरोगी असणं फार महत्वाचं आहे, रोगमुक्त असणं गरजेचं आहे, वेदनामुक्त असणं गरजेचं आहे. कारण बसलेल्या मांडीला कळ यायला लागले तर आपण प्राणायाम कसे करणार. मन तणावमुक्त असणं गरजेचं आहे, अन्यथा आपल्या व्यापारीकरणाचे टेन्शन असेल तर तुमचं मन कसं तणावमुक्त राहील. म्हणजे तिथं सुद्धा सहजता असली पाहिजे, किमान तणाव किमान असला पाहिजे, अन्यथा योगाभ्यासात प्रगती करणं फार अवघड होऊन बसतं. मग माणूस ते सोडून आपल्या कामाच्या प्रॉब्लेम्स किंवा त्याचं निराकरण करण्यामध्येच आपलं आयुष्य घालवतो. सर्वप्रथम बाह्य यम नियम 12 शिस्तीचे काटेकोर पालन करून मनाच्या कक्षेत बाह्य विषयाक्रमण होऊ नये म्हणून मनाचा अभेद्य अडथळा निर्माण केला पाहिजे. 12 यम 12 नियम आपण मागच्या अष्टांग योगामध्ये घेतलेले आहेत, त्याच्यावर पण आपण भरपूर चर्चा केलेली आहे, त्यामुळे ते तुम्ही पाहून घ्या. प्रथम शरीर सुलभ वज्रासनात स्थिर बसवावं. पद्मासनात बसवा किंवा सिद्धासनात बसवा किंवा कोणत्याही सहज मांडी आसनामध्ये जरी बसवलं तरी चालतं. वज्रासनात जास्त वेळ बसणे शक्य नसेल तर सहज आसनात बसा. जमिनीवर बसता येत नसेल तर खुर्चीवर बसा. कारण शरीर स्वास्थ्यासाठी जर विचार करायचा झाला तर आसनाची बंधनं नाहीयेत, त्यालाही तेवढं प्राधान्य नाही. केवळ प्राणायाम हालचालीचा अभ्यास करणे सर्वात महत्वाचं आहे. यम नियम नंतर पाळा किंवा चालू मध्ये तुम्ही पाळत राहा, म्हणजे तुमचं टेन्शन कमी होईल. यम नियम पाळण्याने काय होईल तर तुमचं ताणतणाव कमी होईल मनावरचा, आणि मन स्थिर होण्यासाठी, चंचलत्व त्याचं कमी होण्यासाठी उपयोगाला येईल ते. कारण यम नियम जर तुम्ही पाळले नाही तर मन अधिकाधिक चंचल होत जातं. कारण शरीर स्वास्थ्यासाठी केवळ प्राणायाम हालचालीचा अभ्यास करणे सर्वात महत्वाचं आहे. म्हणून गीता प्रबोधात सुद्धा भगवान सांगतात, स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यांश चक्षुः चैवांतरे भ्रुवोः प्राणापानो समो कृत्वा नासाभ्यंतरचारिणो. गीतेचा 5व्या अध्यायातील 27वा श्लोक आहे. प्राणापान सम करणे म्हणजे श्वास उच्छ्वास सम करणे. त्यासाठी साधना करावी. प्रथम बाह्य वस्तूंना स्पर्श करणाऱ्या प्रकाश प्रभेच्या माध्यमाने रंगछटाचा अनुभव घेणारे डोळे बंद करावे. 2 भुवया मधोमध आज्ञाचक्रा ठिकाणी मन एकाग्र करून प्राण अपान फुफ्फुसात आत बाहेर वायू प्रवाहाचे ध्यान करावे आणि घ्राणेंद्रिय म्हणजे नाक दोन्ही छिद्रामधून श्वास समान गतीने आत बाहेर यायला हवा, तरच रक्तातील कार्बन धुळीचा निपटारा होईल. तेव्हा प्राणायामाची गरज कमी होईल. तांडून दक्षिण वाम प्राणापान सम चित्तेशी व्योम
गामिये करीती. माऊली या ठिकाणी म्हणतात की प्राण म्हणजे जीवन रक्षक हवा, अर्थात हवेमुळेच आपलं जीवन रक्षण होतं. नाहीतर ऊर्जा निर्मितीसाठी कार्बन बाहेर पडतोच आणि कार्बन रक्त मलिन करतं. हवा नाही घेतली तरी 1 मिनिटात 2 मिनिटाच्या आत तुमचा प्राण गतप्राण होऊ शकतो. कारण एवढी सेन्सॉरशिप असते की रक्त जर शुद्ध होत नसेल तर लगे प्राण सुद्धा उत्क्रमण होतात. पण आपण म्हणजे उच्छवासातून दुर्गंधयुक्त दूषित हवा बाहेर सोडणं, या दोन्हीची अवस्था सम होणं गरजेचं आहे. सम ही संख्या म्हणजे किमान सम म्हणजे 0 पर्यंत खाली उतरता आली पाहिजे. सम या शब्दाचा अर्थ आहे 0 होणं. प्राण आणि अपान दोन्ही वायू एक समान होणं म्हणजे अपान वायूत कार्बन डायऑक्साईड न राहणं, म्हणजे आपण सुद्धा प्राणासमान होणं, म्हणजे ऑक्सिजन उच्छवासामधून सुद्धा तसंच बाहेर पडणं. कारण कार्बनच नंतर ऑक्सिजनचं कंझम्पशन होणारच नाही ना. म्हणजे अपान आणि प्राण याच्यामध्ये जी दुर्गंधी आहे ती संपली पाहिजे. ती कधी संपेल? रक्तातला कार्बन संपला तर. म्हणजे कार्बन जनरेशन फुफ्फुसात जर झालं नाही तरच अपान वायू प्राणासमान होईल ना. म्हणजे रक्तात कार्बन मात्रा शिल्लक नसणे याचाच अर्थ शरीरात ऊर्जा निर्मितीची सुद्धा गरज न लागणे, बंद होणे. म्हणजे एवढं स्थिर आणि चंचल सगळं अंतरिंद्रिय सुद्धा स्थिर व्हायला पाहिजे, म्हणजे कार्बन उत्पत्ती बंद होते. त्यानंतर अनाहत चक्रावरून चित्त आज्ञाचक्राच्या ठिकाणी म्हणजे व्यम वी अधिक ओम प्राणासह मन चित्त कुठं आज्ञाचक्रावर नेण्याचा अभ्यास करावा. कारण अनाहत चक्र सोडल्याशिवाय चंचलत्व त्याचं कमी होत नाही. कारण अनाहत चक्राच्या ठिकाणी फुफ्फुस आणि हृदय हे दोन्ही एकाच ठिकाणी असतात. दोघांना सगळ्यात जास्त एनर्जी लागते. हे दोघं जोपर्यंत शांत होत नाहीत, मिनिमम हालचाल करत नाहीत, तोपर्यंत ऊर्जा लागते. म्हणून ही ऊर्जा कमी लागण्यासाठी हे अनाहत चक्रामधून चक्रभेदन करून जेव्हा मन चित्तात आणि कुंडलिनी शक्तीसह प्राणासह जेव्हा आज्ञाचक्रावर नेता येतं तेव्हाच हे होऊ शकतं. म्हणजे ब्रह्मांडाच्या अंतरात ओमनादामुळे भौतिक दृश्यादृश्य विषय विकारी तांडव घडतो. इथे अंतरिक्ष पोकळी महत्वाची आहे. कारण प्रकृतीचा खेळ अवकाशाशिवाय म्हणजे आकाश पोकळीशिवाय चालू शकत नाही. कारण प्रकृतीला एक क्षेत्र लागतं आणि क्रिया आहे. विशेष म्हणजे क्रियेशिवाय प्रकृती नाही आणि क्षेत्राशिवाय प्रकृती नाही. क्षेत्र आणि क्रिया या दोन्ही गोष्टी ज्या अवकाशात होतात त्यालाच प्रकृती म्हणतात. म्हणजे अवकाश म्हणजे प्रकृतीच्या लीला घडण्याची ही व्यवस्था. त्या परमात्मा अंगात एकमूस परमात्मा वस्तूचे वेगळे सूक्ष्मांक कण स्वरूप बनवणे आणि त्याची सुसंघटित स्थूल कणाच्या सांघिक रचनेचा हा विचित्र खेळ खेळणे म्हणजे मायावी शक्ती संचलित अवाढव्य आकारापर्यंत सजीव निर्जीव वस्तूचा आभासी खेळ ब्रह्मांड गृहेत घडतो. व्योमगामीय योगी म्हणजे काय? असे योगी महात्मे ज्याच्या मनातील याच भौतिक गोष्टीचा भ्रमोत्पादक खेळ थांबवतो तेव्हा प्राणापान गती शून्यवत सम संख्येच्या जवळ म्हणजे किमान शून्यावर त्यांना आणता येते. सम म्हणजे शून्यवत कमी करणे म्हणजे त्यात विषमता नसणे. परंतु विश्वात कधीच काही शून्य होत नाही. त्यामुळे विश्वात शून्याला अस्तित्व नाही आहे. मानलं जातं ते शून्य, पण शून्य कधीच होत नाही. जरी अत्यंतिक सुस्पष्ट शून्य सांगता येत नसले तरी न्यूनतम स्थितीला शून्य मानले जाते. टेन्स टू झिरो इज नेव्हर झिरो बट वी प्रिझ्युम दॅट इट इज झिरो. जर माणसाला परमात्मा स्वरूप व्हायचे असेल तर त्याच्या स्थूळ आणि सूक्ष्म दोन्ही लिंग देहाच्या विषम गरजा किमान शून्य केल्या पाहिजे. स्थूल शरीराचा सहज त्याग करण्यासाठी मन प्राण आणि बुद्धी तिघांना घेऊन ध्यान समाधीत बसावे लागते. म्हणून भगवद्गीतेत सांगतात प्रयाण काले मनसा चलेन भक्त्या युक्तो योग बलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक तम परम पुरुषम उपयेति दिव्यम. गीतेच्या 8व्या अध्यायातील 10व्या श्लोकामध्ये सांगितलंय की प्राण निर्गमना वेळी हा मनाचा वेग एकदम स्थिर असला पाहिजे. तिथं कोणत्याही प्रकारची चंचलता असता कामा नये. जीवनाचा आवेग कमी करणे आणि शेवटी श्वासगती मंद करून थांबवण्याची कुशलता आत्मसात होणे हीच सगळ्यात मोठी उपलब्धी आहे. श्वासोश्वास क्रियेत गुंतलेल्या मनाला प्राणासह 2 भुवयामध्ये आज्ञाचक्रावर स्थिर बसवणे आणि परम दैवी पुरुषाचा शोध घेण्यासाठी समाधी सिद्ध योगाचा मार्ग अवलंबणे आणि मनाचा सर्व दुःखदायक संसार बंधनातून कायम मुक्त होणे जो योग सामर्थ्याने मनाला समाधीस्थ स्थितीला नेऊ शकतो तो शरीर सोडण्यापूर्वी आत्म्याच्या दिव्य परम स्थितीचा अनुभव घेऊ शकतो. अर्थात आपण पाठीमागे अष्टांग योग साधनेमध्ये धारणा ध्यान समाधी मध्ये आपण थोडा त्याचा उकल केलेला आहे. परंतु त्यासाठी मनाच्या विषयोन्मुख हालचालीवर नियंत्रण ठेवणे
आवश्यक असते. म्हणजे परिग्रह फार महत्वाचा आहे. विषयोन्मुख जी मनाची धाव आहे आणि हाव आहे ती पूर्णतः शून्य झाली पाहिजे असं भगवद्गीतेत सांगतात. म्हणतात सर्व द्वाराने संयम्य मनोवृद्धी निरुद्धच मूर्ध्याधायात मनः प्राणम आस्थितो योग धारणा. गीतेमधील 8व्या अध्यायातील हा 12वा श्लोक आहे. अष्टांग योगाभ्यास करणाऱ्या व्यक्तीने बौद्धिक शक्ती स्वतःवर केंद्रित केली पाहिजे. मज्जातंतूतून वाहणारी प्राणचेतना मेंदूत आज्ञाचक्रावर स्थिर करून सर्वोच्च सहस्रार बिंदूवर केंद्रित करू शकतो मनुष्य. कारण बाह्य विषयाचे विचरण आणि मनाच्या कल्पनांना गुंडाळून चित्तात बंद करून ठेवल्याशिवाय या गोष्टी साध्य होत नाही. या ठिकाणी शरीराला 9 छिद्र असल्याचे सर्वांना माहित आहे, पण तरीही श्लोकामध्ये सर्व द्वाराने असा अनेक वचनी शब्द वापरण्याचं भगवंताचं प्रयोजन काय आहे? कारण द्वंद्वानी भरलेल्या जगात इंद्रियाच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मन आपल्या कल्पने शक्तीद्वारे शरीराच्या रोमरोमाच्या रंध्रातून बाहेर पडते. म्हणजे मनाची कल्पना जी आहे ना ते रोमारोमातून बाहेर पडत असते. त्यामुळे स्थूल रचनेची भिंत कितीही टणक असली तरी सूक्ष्म मनोमय कोशबद्ध आत्म्याला आरपार जाण्यापासून रोखू शकत नाही. अगदी कॉन्क्रीटची 10 फुटाची भिंत जरी असली ना तर त्यातूनही मन सूक्ष्म लिंगदेह जो आहे तो आरपार जाऊ शकतो. त्याला त्याच्यामध्ये काही अडथळा येत नाही, कारण तो इतका सूक्ष्म असतो की तो आरपार जाऊ शकतो. आत्मा सूक्ष्म शरीराने कुठेही सर्व द्वारांनी प्रवास करू शकतो, कुठल्याही द्वारातून कधीही जाऊ शकतो. फक्त अष्टांग योग अभ्यासाच्या प्रभावात निस्वार्थी वृत्तीचा अंगीकार केला आणि प्राणायाम गती कुशलतेने कमी करता आली तरच मन स्थिर होते. अचेत मनाच्या या चंचल स्थितीला स्थिर करण्यासाठी श्वासाचा किमान वेग उपयुक्त होतो. प्राणायामाच्या सर्व श्रुत अश्रुत प्रश्नाचे उत्तर आपण या ठिकाणी दिलेले आहेत आणि शेवटी प्राणायामाचा परिणाम समाधी स्थितीपर्यंत नेण्यामध्ये कसा कुशलता प्रवीण करणारा आहे हे आपण मोजक्या शब्दामध्ये आपल्या समोर मांडण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. या भागाला समाप्त करतो. धन्यवाद.